हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जस्ट झोपेतून उठलो आहे मी. आता 7:30 वाजले आहे. आज ना माझ्या दादाचा बड्डे आहे. बट काल एवढं थकलो होतो ना की जे काही लक्षात राहिलं नाही. आता सकाळी सकाळी मी स्टेटस ठेवलं आणि चला विश करू त्याला. तो तसा इंटरेस्टेड आहे नाही म्हणा, पण बसला असेल बिचारा चुपचाप सोफ्यावर. कहा गया मेरा बड्डे बॉय. हॅपी बड्डे ब्रो. नो बर्थडे ब्लॉग्स ब्रो. हैप्पी बर्थडे ब्रो. ब्लॉग्स तो बनाई है मैंने. नो बर्थडे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, इंटरेस्टेड तर तो असं नाही म्हटलं होतं ना, पण बसला असं म्हटलं चुपचाप सोफ्यावर. सो तर आमची तयारी झाली आता नागपूरला जायची. हे बघा, एव्हरीथिंग पॅकिंग वगैरे सर्व झालं. वेदर थोडंसं बरोबर आहे का, आहे थोडा आभाळ आहे. चल मम्मी, कुठं चला? चल चलते तू. चलो, मम्मीला घेऊन जाईन एक दिवस. सो गाईज, आपण निघालो आहे नागपूरसाठी. आपल्या गाडीमध्ये थोडं पेट्रोल कमी आहे. बघू समोर एखादी पेट्रोल पंप मिळेल का, आणि टाकून आपण पेट्रोल. चलो, तो अभी अपन जा रहे पेट्रोल डालने, भले ही रॉन्ग साइड से जा रहे. दिस इज पेट्रोल पंप नियर. इधर उधर किधर तो भी भारत पेट्रोलियम आ गए अपन. सो फ्रेंड्स, अभी अपना कैश ख़त्म हो गया क्योंकि गाड़ी की टंकी फुल हो गई. तो दादाना पण केला म्हणा, त्याची पण टंकी फुल केली आहे. चलो अभी जाते हैं अपन कंटिन्यू नॉन स्टॉप नागपूर. गाईस, तुम्ही वातावरण बघा इकडं, काय खतरनाक वातावरण झालं आहे. फायनली पाऊस लागला. ॲक्च्युली अजून थांबा लागला आपल्याला एखाद्या. फायनली थांबा लागला आम्हाला काही करून त्याला. पावसानं केला आमचं वेलकम नागपूरला येता येता. तुम्हाला दिसत नसेल बट ॲक्च्युली हे बघा, पूर्ण पाणी येऊन आलं आहे. कैसा लग रहा है गिला हो गए? बहुत जबरदस्त. गिला हो गए. त्यामुळे पूर्ण पब्लिक थांबून राहिली आहे. नेक्स्ट. ओके, वेलकम वेलकम वेलकम. ते तिकडे पण थांबलं आहे आणखी भरपूर लोक. ये देखो, पब्लिक पूरी जा रही है अभी. पाऊस थांबला म्हणून सगळे लोक जात आहे. इकडे पूर्ण पब्लिक आहे. गावामध्ये सगळे निघून राहिले. एवढे लोक थांबले. पाणी खूप येत होता. चला आता आम्ही पण निघतो कंटिन्यू. आणि आता पाऊस थांबला आहे. चला डायरेक्ट रूमवर. हे बघा काहीच, आम्ही वाडीमध्ये आलो आहे आता नागपूरला. आणि इकडे एक थेंब पाणी नाही, पूर्ण कोरडं वातावरण. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही रूमवर पोहोचलेलो आहे. आणि इकडे तर काहीच पाऊस वगैरे नाही आहे नागपूरमध्ये. बट रूमवर पोचल्या ना तो पॅकेज होतं, तर ते पण आम्हाला मिळालेलं आहे. फायनली आम्ही त्याची अनबॉक्सिंग करत आहे. चला दाखवतो तुम्हाला काय आहे त्या पॅकेजमध्ये. बाप, नेल कटर अनबॉक्सिंग. दिस इज अ नेल कटर अनबॉक्सिंग. फायनली गेस करा तुम्ही काय असू शकते. वेकफिट्स आहे ते. आपल्या रूमवर दिवाण पण आहेत, बट तरी आम्ही दिवाणचा यूज नाही करत. ओके, दिस इज अ गादी. बघूया तुम्ही पण, जर ऑनलाईन गादी वगैरे बोलवली तर त्याचा एक्सपिरियन्स कसा काय असते ते. याच्यामधून हा एक छोटासा चाकू पण मिळालेला आहे. बापरे, हे बघा गादी कशी काय आहे. ये क्या है ब्रो?
हे एवढी चपट बापरे, हे इतकी मोठी गादी आहे ड्युएल. पूर्ण व्हॅक्यूम कॉम्प्रेस्ड होती, आता हे फुगत आहे अनलॉक केल्यावर. हे बघ हे बघा, हे पूर्ण गादी वर आली ऑटोमॅटिक. पहिले असं वाटत होतं हे एकदम चापट आहे. हे बघा फुल गादी ऑटोमॅटिकली पूर्ण वर येत आहे. अँड झाली डन. तर काही ज्यामध्ये 2 साईड आहे. थांब ही वाली जी ब्ल्यू साईड आहे ना, ही थोडी हार्ड आहे. आपण बसलो का नाही. आता नेक्स्ट दुसरी साईड दाखवतो तुम्हाला. ती वाली साईड एकदम सॉफ्ट आहे. हे बघा, ही साईड फुल सॉफ्ट आहे. सो एकदम छान आणि सॉफ्ट गादी आहे, नरम नरम. नाईस. सो फायनली गाईज पूर्ण गादी वगैरे सेटअप झाला आहे आमचा. हॉल आम्ही सेटअप केला आहे. यावर अशी छान चादर टाकली आहे, फुल क्लीन केला आहे आणि अशा टाईपमध्ये आता आमचं थोडं झालं आहे सेटअप. पूर्ण घाम झालेला आहे. खूप थकलो आता. छान फ्रेश होतो आणि लोटतो आम्ही थोडा वेळ. सो गाईज आजचा व्लॉग थोडासा लांब झाला आहे, त्यामुळे आजचा व्लॉग इथे सेंड करू. पण त्याच्या पहिले आपण थोडंसं स्वीट खाऊ. बिकॉज काय होतं, दादाचा बड्डे, त्यामुळे आम्ही थोडा पेढा आणलेला आहे. सो बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.